नमस्कार, मी परमदास जाधव. तर सध्या महाराष्ट्रामध्ये दररोज वातावरण हे बदलत आहे. कारण उन्हाळा हा सुरू आहे, पण भरपूर असा तडाखासुद्धा आहे उन्हाळ्यामध्ये. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः चंद्रपूर, अकोला आणि नागपूर येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर येथील तापमान हे 43 अंश ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देखील दिलेला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे आणि नाशिक या भागातही उन्हाची जी तीव्रता आहे ती अधिक राहील आणि दुपारच्या वेळी तापमान हे 40 अंश ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहू शकते, परंतु पावसाची शक्यता ही कमी आहे. तर मुंबई आणि कोकण किनारपट्टी येथे मुंबई आणि कोकण किनारपट्टीमध्ये 34 अंश ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. पण हवेतील जी आर्द्रतेमुळे उकाडा जास्त जाणवेल आणि समुद्र किनाऱ्यावरील भागात उष्णता हे दमट आणि उष्ण हवामान राहील. तर पावसाचा अंदाज काय? तर दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, उदाहरणार्थ कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग सकाळच्या वेळी स्थानिक वातावरणामुळे हलक्या पावसाच्या ज्या सरी आहेत त्या ढगाच्या गडगडाटाची शक्यता नाकारता येत नाही. हे होतं हवामान. तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.